HM घाटमाता 9. आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही तुमच्या पार्टीचं झालेलं आहे. आज उपनगराध्यक्ष पदावरती शिक्कामोर्तब झाला आणि निवडणूक बिनविरोध झाली. काय भावना आहे तुमच्या? घटना अतिशय आटपाडी तालुक्याच्या विचाराला साजेशी घटना आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाले, आज उपनगराध्यक्षही त्या ठिकाणी त्या विचाराचा झालेला आहे. त्यामुळं आणि ही निवड बिनविरोध केली त्याबद्दल शिवसेनेच्या सर्वच नेते मंडळींचं, त्यांच्या सर्व सदस्यांचं या निमित्ताने मी त्यांना धन्यवाद देईन. आणि भविष्यामध्ये एकोप्यानं, आता मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं, आता निवडणुका संपलेल्या आहेत, राजकारण संपलेलं आहे. तिथून पुढचा 5 वर्षाचा काळ आटपाडी शहराच्या विकासासाठी आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं गावाला, शहराला कुठली तक्रार येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही, एक चांगलं वातावरण ठेवून, आम्ही राजकीय वातावरण पण आम्ही चांगलं ठेवू आणि एकोप्यानं त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही काम करू सगळे. भारतीय जनता पार्टीला मदत करूनही आम्हाला तो विचारात घेतला नाही, असे एक अनिल पाटील यांच्याकडून स्टेटमेंट आलं. मदत करून म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही तुमचं. तुम्हाला नगराध्यक्ष पदाला मदत केली होती, नाही, असं- आता विचारात नाही घेतलं. नाही, विचारात घ्यायचा विषय नाही. मुळात एक लक्षात घ्या, त्यांचे उमेदवार उभे होते, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते, शिवसेनेचे उमेदवार उभे होते. त्यामुळं आपापल्या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या पक्षाचं, आपापल्या संघटनेचं काम केलेलं आहे. भविष्यात सोबत आल्यास आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आगामी निवडणुका येतात, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय भूमिका काय असणार आहे? नेहमीची भूमिका आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत आणि जिंकणारी आहोत. किती जागावर दावा करणार आहे? आम्ही सगळ्या 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समिती. पडळकर आणि तुम्ही कसं जुळवून हे तुम्ही ठरवताय, पडळकर, देशमुख वगैरे असं काय नाही. आता काल नगरपंचायतची निवडणूक झाली, तुम्हाला कुठं काय जाणवलं का की हे गट आहे, ते गट आहे? असं काय नाही. थोडंसं कसं असते राजकारणामुळे, थोडेसे मतभेद राहतात, ते काय सगळीकडेच असतात. म्हणजे फार मोठं काहीतरी घडलंय अशातला काही भाग नाही. आम्ही एकोप्यानं त्या ठिकाणी उद्याची निवडणूक लढवू, चांगल्या पद्धतीनं लढवू आणि यश पण आम्हाला चांगले मिळेल उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपला. ही निवड किती वर्षासाठी आहे? त्याला ठरवणार आहे. आम्ही अजून काय तसं ठरलेलं नाही. HM घाटमाता 9.